जटा कापल्याच्या ऐवजी जटा सोडवल्यानंतर केस असण्याची भावना जी आहे ती महत्त्वाची आहे. आमच्याकडच्या शेतकऱ्यांच्या बायका असतील किंवा कामाला जाणाऱ्या बायका असतील किंवा अनेक श्रीमंत कुटुंबातल्या पण आम्ही जटा सोडवलेल्या आहेत, गरीब कुटुंबातल्या पण सोडवलेल्या आहेत, शिकलेल्यांच्या न शिकलेल्यांच्या यांच्या पण जटा सोडवल्या आहेत. ज्या परिसरामध्ये अशा जटा आलेल्या महिला आहेत त्यांना त्या प्रोसेसमध्ये खेचलं जातं, देवदासीच्या प्रोसेसमध्ये खेचलं जातं. म्हणजे त्यांना समजा जट ही मूळ आहे, त्यानंतर ती देवदासी होती. पण तरी पण देवीच्या जटा आहेत म्हणून त्याचं शोषण, मानसिक शोषण असेल, शारीरिक शोषण असेल, हे होण्याची शक्यता त्याच्यामधनं वाढू शकते. तरी पण ही प्रथा जिवंत आहे. ही जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा एक काम करणारा गट असतो त्याच्यामध्ये, आणि तो गट मग सौंदतीवाला असेल किंवा यल्लमाला जा, तुळजाभवानीला जा, हे सांगून वारंवार अशा केसेस निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत असतात. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी मी सर्वांना विनंती करेन की आपल्या परिसरात, घराच्या परिसरात असतील किंवा इतर ठिकाणी जर जटा असणाऱ्या जटाधारी महिला असतील तर त्या जटा सोडवून घ्या. याच्यामध्ये कोणतंही धार्मिक कारण नाही. अस्वच्छतेमुळे जटा होती आणि ती अस्वच्छता जर तुम्ही कमी केली आणि जटा विंचरल्या तर त्या जटाधारी महिलाला एक मानसिक आणि सामाजिक स्थैर्य लाभू शकतं. महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या व्यक्तीशी बोलणार आहोत, वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या स्टुडिओत आलेले पाहुणे आहेत डॉक्टर सुधीर कुंभार. सुधीर कुंभार यांचं जटामुक्ती, जटांच्या जोखडापासून मुक्ती हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे. सुधीर कुंभार हे रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षक होते. रयत विज्ञान परिषदेत ते काम करत होते. कराडच्या MN रॉय संस्थेत ते काम करतात. शिक्षक असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजवण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील राहिले, सातत्यानं काम करत राहिले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते निसर्ग संदर्भातल्या जाणीव जागृतीचे उपक्रम राबवत राहिले. म्हणजे सातत्यानं एखादा शिक्षक वैज्ञानिक दृष्टी ठेवून कशा पद्धतीने उपक्रमशील राहतो, कशा पद्धतीने सातत्यपूर्ण काम करतो, याचं उत्तम उदाहरण म्हणून डॉक्टर सुधीर कुंभार यांच्याकडे बघता येतं. तर सुधीर कुंभार यांचं जटामुक्ती हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने नुकतंच प्रसिद्ध केलेलं आहे. त्या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. म्हणजे पुस्तकाबद्दल बोलणार असलो तरी मुळात विषय आहे जटामुक्तीचा. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्हा असेल, कोल्हापूर आणि बेळगावचा हा सगळा सीमा भाग असेल किंवा राज्याच्या इतर भागात सुद्धा अंधश्रद्धांचा मोठ्या प्रमाणावर पगडा होता. त्यातून महिलांच्या जटा वाढायच्या, त्या जटांच्यामुळे त्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. या संदर्भातल्या चळवळी कोल्हापूर जिल्ह्यात साधारण 80च्या दशकापासून होत आलेल्या आहेत. या चळवळींचा विस्तार आजूबाजूच्या परिसरात झाला. अलीकडच्या काळात हे जटांचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी सुद्धा ते पूर्णपणे त्या संदर्भातली जाणीव जागृती झालेली नाही. जटा असलेल्या अनेक महिला मुली अजूनही दिसतात आणि त्या जटांच्यामुळं त्यांना खूप खडतर आयुष्य जगावं लागतं. तर हे अत्यंत उपेक्षित किंवा अत्यंत दुर्लक्षित असं काम आहे. डॉक्टर सुधीर कुंभार हे सातत्यपूर्ण आणि अत्यंत समर्पित भावनेनं गेली काही वर्षे हे काम करत आलेले आहेत. त्या कामाचाच एक शब्दरूप आविष्कार म्हणून या पुस्तकाकडे बघता येईल. तर आपण डॉक्टर सुधीर कुंभार यांच्याशी त्यांच्या जटामुक्तीच्या कामासंदर्भात बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा. मी पहिला प्रश्न असा विचारेन की हे जे जटामुक्तीचं काम आहे हे काम तुम्ही कधीपासून सुरू केलं? मी साधारण 1989च्या अगोदरपासून हे काम करतोय. शाळा कॉलेजला असताना ह्याच्या संदर्भात जनजागृतीमध्ये, अभियानामध्ये आम्ही सहभागी होत होतो. पण त्याचबरोबर वडगाव मावळला गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करत असताना त्यांच्या घरातल्यांचे काही प्रॉब्लेम जटामुळं निर्माण झाले होते. ते सोडवण्यासाठी वैयक्तिकरित्या त्याच्यामध्ये भाग घेऊन त्यांना जटामुक्त करण्याचं काम आम्ही त्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या साह्यानं केलं होतं. 1989ला खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये मी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालो वैयक्तिकरित्या. नाही, हे काम सुरू करताना खरं तर याची चळवळ फार पूर्वीपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होती. विठ्ठल बन्ने असतील, आनंद वास्कर असतील किंवा राजन गवस असतील
ही मंडळी किंवा डॉक्टर राजेंद्र कुंभार असतील, ही अशी मंडळी या ह्याच्यात वेगळ्या पातळीवर हे जटा निर्मूलनाचं काम करत होती. तर हे काम आपण करावं असं तुम्हाला का वाटलं? कसं आहे की ज्या भागामध्ये मी काम करतोय, ग्रामीण भागामध्ये काम करत असताना तिथल्या स्त्रियांच्या किंवा मुलींच्या समस्या ज्या जटामुळं झालेल्या आहेत त्या पाहण्यात आल्या आणि त्या अनुषंगानं जटा निर्मूलन जर केलं तर ते कुटुंब उभं राहू शकतं असं मला वाटलं. आणि त्या अनुषंगानं सातत्यानं काम करत राहिल्यानंतर, कारण जटा सोडवणे ही एक दिवसाची प्रक्रिया नाही, त्याच्या मनातले जो गुंत आहे तो सोडवणे हा महत्वाचा भाग असतो. एकाच सिटिंगमध्ये त्या व्यक्ती तयार होतात असं नाही, कुटुंब तयार झालं तरी ती व्यक्ती तयार झाली पाहिजे. तर हे तयार करण्यासाठी म्हणून ज्या ज्यावेळी त्या कुटुंबाला आम्ही भेट दिली त्या त्या भेटीमध्ये जटा सोडवायच्या का, तर जटा सोडवल्यानंतर त्यांचे जी काही आरोग्याचे प्रश्न संपणार होते किंवा कौटुंबिक प्रश्न संपणार होते, सामाजिक प्रश्न संपणार होते, त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला. तर तुम्ही ह्या जटामुक्तीच्या संदर्भात बोलताय, तर मला वाटतं या 2 प्रकार आहेत, एक जटा कापणे आणि जटा सोडवणे. तुम्ही या दोन्हीतला नेमका फरक काय आहे आणि यातला म्हणजे त्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्ही कोणत्या प्रक्रियेत काम करता? 2 पद्धतीनं ह्याच्यामध्ये जटा हे केल्या जातात, निर्मूलन केल्या जातात. त्यातला एक प्रकार आहे जटा कापणे. जटा कापणे म्हणजे साधारण गट्टा असतो तो कट करणे कात्रीच्या साह्याने, आणि तो कमीच वेळा म्हणजे 5 ते 10 मिनिटांमध्ये तो कट करता येतो. आणि दुसरी गोष्ट आहे जटा सोडवणे. जटा सोडवणे म्हणजे आम्ही एक एक केस त्याचा सुट्टा करत असतो. आम्ही दुसरी पद्धत आम्ही वापरतो, कारण त्याच्यामध्ये एक भावना आहे की माझ्याकडे केस शिल्लक आहेत आणि ती दुसऱ्या दिवशी व्यक्ती गावातनं फिरू शकते. जटा कापल्यानंतर ते जो पाठीमागं केसांचा जो तुटलेला भाग शिल्लक राहतो तो दिसायला विचित्र दिसतो. आमचं असं म्हणणं आहे की जटा कापण्याच्या ऐवजी जटा सोडवल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी आहे की कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं पहिली बाब सोपी आहे की जटा घ्यायच्या, कापायच्या आणि त्या व्यक्तीला जटातनं मुक्त करायचं, कारण तो जो काही वजनदार भाग असतो त्यात मेलेलेच केस असतात, त्याच्यामध्ये वडाचा चीक लावलेला असेल किंवा अन्य काही गोष्टी त्याच्यामध्ये असतील, तर जटा कापल्याच्या ऐवजी जटा सोडवल्यानंतर केस असण्याची भावना जी आहे ती महत्वाची आहे. पण हे सगळं असताना ह्या जटा तयार कशा होतात? म्हणजे तुमच्या अभ्यासात काय लक्षात आलं? ह्या कशामुळे वेगळं? का तर प्रत्येक केस निहाय गोष्ट वेगळी असेल. ह्या कशा जटा तयार कशा होतात? जटा तयार होण्यापाठीमागचं कारण आहे अस्वच्छता. केसांची अस्वच्छता ही एक गोष्ट महत्वाची त्याच्यामध्ये आहे की केस न विंचरल्यामुळे आमच्याकडच्या शेतकऱ्यांच्या बायका असतील किंवा कामाला जाणाऱ्या बायका असतील किंवा अनेक श्रीमंत कुटुंबातल्या पण आम्ही जटा सोडवलेल्या आहेत, गरीब कुटुंबातल्या पण सोडवलेल्या आहेत, शिकलेल्यांच्या न शिकलेल्यांच्या यांच्या पण जटा सोडवल्या आहेत. सगळीकडे एकच कॉमन आहे की कोणत्या तरी कारणामुळं जटा निर्माण झाल्या आहे. पहिल्यांदा एक गुंता तयार होतो आणि तो गुंता तयार झाल्यानंतर त्याला बाकीच्या आसपासच्या आयाबाया त्याला सांगतात की या जटा आहेत आणि या जटांना पुजलं पाहिजे किंवा अन्य गोष्टी केल्या पाहिजेत, हे देवाचं आहे, देवीचं आहे, आणि मग त्या जटा वाढवल्या जातात. वाढवत असताना असं होतं की त्याच्यामध्ये कचरा साठत राहतो, मेलेले केस गुंतत राहतात, ते काही कंगवा न फिरवल्यामुळं तो गुंता वाढत जातो. प्रत्येकाच्या जटाच्या सिस्टीम्स वेगळ्या आहेत. काही वेळा नुसती एकच बट असते, काही वेळा अख्खं टोपलं तयार होतं, काही वेळा वेगवेगळे असे गठ्ठे तयार झालेले असतात आणि असे पसरलेले असतात नांग्यासारखे, जसं खेकड्याच्या नांग्या असतात तसे ते पसरलेले असतात. एक केस अशी तुम्हाला मी सांगू इच्छितो की लहान मुलीला पण जटा आल्या, त्याला आम्ही जावळी जटा म्हणतो. तर त्या लहान मुलीला जटा येण्याचं कारण म्हणजे किती वयाच्या? साधारण 1 वर्षाच्या आतल्या ती मुलगी होती, 1 वर्षाची मुलगी आहे आणि तिला तो असा गठ्ठा जटांचा मोठा केस वाढल्यानंतर ती या जटा काढल्या नाहीत. कारण त्याचं कारण शोधता असं आमच्या लक्षात आलं की ज्यावेळी दूध पाजलं जात होतं त्या मुलीला, चमच्यानं दूध पाजत असताना ओघळ जाऊन तो केसांचा गठ्ठा तयार झाला आणि शेजारच्यांनी सांगितलं की ही देवीच आहे, त्याच्यामुळे त्या आई वडिलांचा पण विश्वास बसला, शिकलेले असताना सुद्धा ती काही बोलले नाहीत. आणि मग त्याला हळद कुंकू वाहणं सुरू झालं आणि तो गठ्ठा मोठा होत गेला होता. आणि ती 1 वर्षाची बालिका आमच्याकडे ज्यावेळी त्यांनी दाखवायला आणली त्यावेळी ती शाळेमध्येच आम्ही ती जटाचं निर्मूलन केलं, कट केलं आम्ही ते जटाचं, कारण ती लहान मुलगी होती. त्याच्यामध्ये ते केस सुट्टे करण्याच्या पेक्षा ते
कट करणं हे सोयीस्कर मला वाटलं, म्हणताना मी ते कट केलं आणि ती त्यातनं जटामुक्त म्हणजे झाली. पालकांची मानसिकता कशी झाली ते कट करण्यासंदर्भात? तर आधी त्यांनी देवीचं आहे म्हणून वाढवलं, मान्य केलं, तर मग ही कशी तयारी झाली? हा, ज्यावेळी ते आमच्याकडे आले त्याच्या अगोदर आमच्या विज्ञान मंडळातल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांची चर्चा झाली होती आणि ह्या जटा वगैरे फुल गोष्ट आहे किंवा ही सोडवल्या जाऊ शकतात, केस सुट्टे केले जाऊ शकतात, हे त्या मुलांनी, छोट्या मुलांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं होतं. आणि मग ते आमच्या शाळेमध्ये आले आणि शाळेमध्ये आल्यानंतर असा किस्सा होता की मी शिकवत होतो आणि शिकवत असताना बाहेर थांबले. ते म्हणलं का थांबलाय? नाही म्हणले, ह्या मुलीला, आमच्या छोट्या मुलीला जटा आलेल्या आहेत, बघूया म्हटलं. आणि बघितल्यानंतर मग त्या मुलांच्या त्या प्रयोगशाळेतलीच कात्री घेतली आणि त्या जटा सोडवल्या. पण त्यांना फक्त सांगितलं की हे सोडवतोय मी किंवा कापतोय, हे कशामुळे झालं? अस्वच्छतेमुळे झालेलं आहे. आणि मग त्यांना सांगितलं दूध पाजताना असं झालं होतं का? तर तो होय म्हणून सांगितलं त्या आईनं. आणि मग हे आपण सोडवूया, कारण हे नंतर मोठं झाल्यानंतर तिचं जे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असणार आहे, ती शाळेमध्ये जाणार आहे किंवा शिकणार आहे, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जाणार आहे. ती आतापर्यंत तुम्हाला जे कुणी सांगितलं ते सगळं खोटं होतं असं लक्षात घ्या, आपण ती जट काढून टाकूया. आणि मग त्यांची मानसिक तयारी तिथं केल्यानंतर एक अर्धा पाऊण तास त्यांचं समुपदेशन केल्यानंतर त्यांची तयारी झाली. त्यांना म्हटलं तुम्हाला आई वडिलांना की सासू सासऱ्याला कोणाला विचारायचं असलं तर तुम्ही विचारा, आपण हे काढतोय जटा. तर त्यांनी म्हणले ना, आमच्या दोघांनी आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही जटा सोडवणार आहे. आणि त्या जटा आम्ही सोडवल्या, त्या छोट्या मुलीची मुक्त झाली. दुसरी एक गोष्ट अशी एकदा झाली की 10वी शिकलेली एक मुलगी होती सनबूर या परिसरामध्ये, सळवे परिसरामध्ये. कुठल्या? सनबूर, सळवे, पाटण तालुक्यातली. दिसायला अत्यंत सुंदर मुलगी होती आणि तिचं लग्न होत नव्हतं. ती आई आली आणि म्हणली की तुम्ही जटा सोडवताय, आम्हाला कळलं, तर जटा सोडवताय कळलं तर आम्हाला त्या जटा सोडवायच्या आहेत. म्हणजे काय, कशामुळे झाल्या? नाही म्हणले, लहानपणापासून त्या जटा तशाच आम्ही ठेवल्या आणि बाकीच्यांनी सांगितल्यामुळे आम्ही त्याला हात घातला नाही, देवीच्या आहेत म्हणून आम्ही ठेवल्या. आता लग्न त्या मुलीचं होईना, म्हणताना आम्हाला तुम्ही सोडवता हे आम्हाला कळलं, तर आमच्या त्या मुलीच्या तेवढ्या जटा तुम्ही सोडवून द्याल का? ठीक आहे, सोडवूया. आणि मग त्या जटा सोडवल्यानंतर त्या मुलीचं लग्न पण झालं आणि तिचा असा संसार चांगला चाललेला आहे. जावळी जटा म्हणतो आम्ही. जावळी जटा म्हणजे केस काढलेलीच नाही तिचे, लहानपणी जे आपण जावळ काढतो ते काढलेलेच नाही आणि त्याचा केसांचा गुंता तयार झाला आणि तो वाढत गेला. जवळजवळ 10वी पर्यंत त्या मुलीच्या त्या जटा होत्या. म्हणजे तिला किती त्रास झाला असेल आपण कल्पना करू शकत नाही. तुम्ही आता एक गोष्ट सांगितली की त्या जी तुमच्या विज्ञान मंडळाच्या मुलांनी त्या आई वडिलांचं परिवर्तन केलं, तर असे आणखी काही उदाहरण आहेत का जे मुलांनी जिथं या ह्याच्यात महत्वाची भूमिका बजावली? कारण कसं आहे, ह्या वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा विज्ञान या गोष्टी लहान मुलांनी त्या पुढे नेणं फार आवश्यक असतं. तर त्या दृष्टीनं मला ती जास्त महत्वाची गोष्ट वाटते. अशी काय आणखी उदाहरणं आहेत तुमची की जिथं मुलांनी या प्रक्रियेत किंवा या चळवळीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली? डाकेवाडी म्हणून एक आहे, डाकेवाडी म्हणून काय तिथं आमच्या परिसरामध्ये. कुठल्या? कराड परिसरात? पाटण परिसरामध्ये, विद्यावाडी परिसरामध्ये. तर तिथला मी सोशॉलॉजी शिकवत होतो 11वी 12वीला आणि विज्ञान 9वी 10वीला शिकवत होतो. तर ते शिकवत असताना विद्यार्थ्यांना या गोष्टी सांगितल्या गेल्या, स्लाइड शो दाखवले गेले, त्याच्यामध्ये सहभाग विद्यार्थ्यांचा घेतला गेला. तर डाकवेवाडी मधल्या एका मुलानं लक्षात घेतलं की आपल्या घरातल्या शेजारच्या बाजूला एक मुलगी आहे की जी जटावाली आहे, तर तिच्या जटा सोडवायच्या आहेत असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी समुपदेशन त्यांचं केलं. पण त्यांच्या समुपदेशनाच्या, मुलांच्या समुपदेशनानं ते होईलच असं सांगता येत नाही. तर मग आम्ही जाऊन तिचं समुपदेशन केलं आणि त्या मुलीच्या जटा 15 ऑगस्टला झेंड्याच्या साक्षीनं तिच्या शाळेच्या आवारामध्ये आम्ही सोडवली. ती मुलगी साधारण 4थी 5वीतली होती, तिला खेळायला कोण घ्यायचं नाही. आणि या मुलीच्या जटा सोडवत असताना ते वेदनेनं, म्हणजे जटा सोडवताना काही वेळा ते लसतं, तर ती 2 वेळा पळून गेली. आम्ही आईला म्हटलं तू घरात जाऊन बस, आम्ही त्या मुलीचं व्यवस्थित जटा सोडवल्यानंतर तुझ्या ताब्यात देतो. तर त्या गावकऱ्यांनी पण सहकार्य केलं, ह्या विद्यार्थ्यांनी पण, जुन्या आमच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं आणि त्या जटा सोडवल्या. दुसरी एक गोष्ट, त्याच भागामध्ये एक गावामध्ये एकुलत्या एक मुलाच्या लग्नाला आई जाऊ शकत नाही म्हटली, कारण तिला जटा आहेत आणि जटा असल्यामुळे हळदीचा कार्यक्रम असेल किंवा काय असेल तर त्या माझ्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाला मी उभी राहू शकत नाही असं तिचं म्हणणं होतं. तर त्या मुलीनं, त्या परिसरामध्ये एक आमची मुलगी विद्यार्थिनी होती, तर त्या विद्यार्थिनीने त्यांना सांगितलं की जटा सोडवता येतात आणि जटा सोडवता येतात म्हटल्यानंतर मग कशा सोडवायच्या, काय सोडवायच्या, त्यांनी फोनाफोनी केली आणि मग त्या जटा आम्ही त्या आईच्या, वरमाईच्या जटा सोडवल्या आणि ती वरमाई त्या लग्नाला
एक चांगल्या स्थितीमध्ये जटा सोडवलेल्या स्थितीमध्ये उभी राहिली. जनतेला बाकीच्या कोणाला माहित नव्हतं की त्या जटा सोडवलेल्या आहेत. बाकीच्या म्हणजे तिच्या ज्या मुलाच्या सासरच्यांना माहित नव्हतं की ह्या अशा गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ती की मुलं तयार करतात. रक्षाबंधनच्या वेळी आत्या आलेले आहे, त्या आत्याच्या जटा बघितल्यानंतर मुलांना वाटतं की आपण ह्या सोडवल्या पाहिजेत आणि मग ते तिच्या मागं लागतात की सोडवायचे आहेत आणि ती सोडवून घ्यायला तयार नसते. त्यावेळी मग आम्हाला बोलवलं जातं, आम्ही ते त्यांना बरोबर हँडल करतो आणि त्यांचं समुपदेशन केल्यानंतर त्यांच्या जटा सोडवता येतात. अशा अनेक ठिकाणी उदाहरण. कुठले हे त्यांचं काय सांगत उदाहरण? त्याचं उदाहरण असं होतं की उस्मानाबाद मधली एक दगड फोडणारी महिला होती. तर त्या महिलेला जटा बऱ्याच दिवसाच्या होत्या, 10-15 वर्ष जटा होत्या आणि ती आपल्या भावाकडे ढेबेवाडीमध्ये आली. ढेबेवाडीला आल्यानंतर तिच्या भाचरं होती म्हणूया आपण, तर त्या मुलं आणि मुली हे सगळे विज्ञान मंडळातले आणि इतर शाळेच्या संबंधित असल्यामुळे त्यांनी अटच घातली की या रक्षाबंधनाला तू राखी बांधायची तर डोक्याला जटा नाही नसल्या पाहिजेत. मग ती नाही होय करत होती. मग त्यावेळी आम्ही ज्यावेळी तिच्या घरी समजावून घ्यायला गेलो तिला आणि समजावून सांगायला गेलो, तर त्या कालावधीमध्ये तिने सांगितलंय की माझ्या जटा सोडवायला अशीच 2 माणसं ह्याच्यामध्ये आली होती उस्मानाबादमध्ये. मी झोपडपट्टीमध्ये राहते आणि मग आली होती आणि त्यांचे दोघांचे डोळे गेलेले तिने जटाकडे बघितल्यामुळे, जटाला हात घालणार म्हटल्यानंतर. म्हटलं ठीक आहे. माझ्या बरोबर जे मित्र होते आमचे ओहळ, त्यांना म्हटलं तुमचा भाऊ तिथं पोलीस स्टेशनला आहे उस्मानाबादला, त्याला फोन करा तुम्ही आणि खरंच ही घटना घडलेली आहे का आपल्याला विचारायचं आहे. आम्हाला माहिती आहे की आमचे डोळे जाणार नाहीत किंवा या घाणीमध्ये राहणार नाही. मग त्या बाईनं जरा सटपटली ती आणि परत म्हटली नाही ना तसं काही तसं झालं नव्हतं, तुम्ही काही फोन लावू नका. आणि मग ती जटा सोडवून घ्यायला तयार झाली आणि त्या जटा सोडवल्यानंतर या बाईचं असं वैशिष्ट्य की जटा सोडवल्यानंतर 2-3 वर्षानंतर जटा असणाऱ्या एका बाईला ती परत घेऊन आली होती. आणि मग ज्या बाईच्या जटा सोडवल्या भावानं दिली रक्षाबंधनाची भेट, असं ते टायटल करून आम्ही त्या बातम्या पण प्रकाशित केल्या होत्या की दुसऱ्याला पण कळलं पाहिजे की भावानं त्याच्यासाठी काय केलेलं आहे. अशा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतील. म्हणजे आता तुम्ही हे जे उदाहरण सांगितलं की एका बाईच्या जटा सोडवल्यानंतर ती बाई नंतर दुसऱ्या बाईला घेऊन जटा सोडवण्यासाठी आली, तर अशी काय उदाहरणं आहेत की ज्या जटा निर्मूलन झाल्यानंतर तुमच्या काय या विज्ञान मंडळाच्या किंवा तुमच्या एकूण या चळवळीतल्या कार्यकर्त्या बनल्यात किंवा कार्यकर्त्या म्हणण्यापेक्षा हे दूर व्हायला पाहिजे अशी त्यांची भावना तयार झाली, त्या दृष्टीनं काम करायला लागल्या, अशी काय उदाहरण आहे? एकदम एक आयडियल उदाहरण तुम्हाला सांगतो, विंग गावातलं आहे. विंग गावामध्ये आम्हाला एक अनेक वर्षापूर्वी एका महिलेच्या जटा सोडवण्याचा संधी मिळाली आणि ती जटा सोडवल्यानंतर त्या जटा सोडवायला आमच्या विद्यार्थ्यांनी 11वी-12वीच्या किंवा 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांनी आणि आम्ही गेलो होतो. जटा सोडवल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ही देवाचं काही ह्याच्यामध्ये नाही आणि देवाचं नसल्यामुळं आपण ह्या जटा सोडवून घेऊ शकतो. आणि तिनं त्या जटा सोडवल्यानंतर, म्हणजे तिचा नवरा ड्रायव्हर होता आणि ती अशी घरकाम आणि शेतीकाम करायची, जनावरं पण तिच्याकडे होती. तर ज्या जागी आम्ही ज्या जटा सोडवल्या तिच्या घराच्या पाठीमागं, तिचा इतका विश्वास आमच्यावर बसला की दरवर्षी ती एक केस जटा असलेल्या स्त्रियांना किंवा मुलींना घेऊन येते आणि तिच्या घराच्या पाठीमागं ती आम्हाला जटा सोडवायला होती. म्हणजे ती आमचा आदर्श आहे आणि ती स्वतः जटा सोडवायला आम्हाला मदत करत असते. आणि अनेक ठिकाणी म्हणजे जवळजवळ तिनं 8 ते 10 केसेस अशा आणलेल्या आहेत आमच्याकडे की यांच्या जटा सोडवायच्या आहेत. आणि ती बाई ज्यावेळी सांगते की मी माझ्या जटा सोडवून घेतलेल्या आहे, तिच्या तिथं देवाचं ठाणं आहे, त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. देवाचं ठाणं म्हणजे तिचा तो मानसिक भाग आहे, तर देवाचं ठाणं आहे. पण ज्यावेळी तिनं जटा सोडवल्या आणि तिला आरसा आम्ही दाखवला, त्या आरशामध्ये तिनं जे हास्य तिच्या मनामध्ये होतं की ह्या विवंचनेतनं मी एकदा बाई मुक्त झाली आणि मला इतक्या दिवसाचं जे टेन्शन होतं, 25-30 वर्षापासूनचं ते टेन्शन होतं, त्यातनं मला मुक्तता मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि अशीच गोष्ट मी इतरांची सोडवतो. मग तिनं त्या गावातलीच एक अशी मुलगी होती की जिचं मानसिक वय 15 आणि शारीरिक वय 22, म्हणजे वेडसर अशी ती होती. पण त्यावेळी आम्ही एक काळजी घेतली की आमच्या बरोबर एक डॉक्टर आम्ही नेला होता, संदेश कांबळे नावाचे डॉक्टर आमच्या बरोबर आम्ही नेले होते की काही होऊ नये, काही पण होऊ शकतं. ती वेडसर मुलगी आहे म्हटल्यानंतर आणि तिच्या जटा आम्ही सोडवल्या. तिच्या आईच्या आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता त्या जटातनं मुक्त झाल्यानंतर. ही बाब आम्ही लक्षात घेऊ शकतो की ते चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते
अतिशय दुर्मिळ असतं आणि ते इतकं भारी असतं की आम्ही जे 2-3 तास त्याच्यामध्ये जटा सोडवण्यासाठी खपलेलो आहे त्याचा आम्हाला आनंद झालेला दिसून येतो. हे जे सगळं काम चालतं जटा निर्मूलनाचं, यात त्या संबंधित व्यक्तीचं समुपदेशन, तिच्या कुटुंबियांची तयारी, ही सगळी काय प्रक्रिया किती सोपी असते, किती अवघड असते, किती गुंतागुंतीची असते? प्रक्रिया तशी म्हणायला गेली तर जटिल प्रक्रिया असते. त्या ज्या लोकांच्याकडनं म्हणजे कुणाची सासू असते, कुणाची आई असते, कुणाची बहीण असते, कुणाची बायको असेल, मुलगी असेल, तर त्या घरातनं आम्हाला आमच्याशी संपर्क साधला जातो. आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्यांना पूर्वीचे फोटो दाखवतो की बाबा ह्या जटा असणाऱ्या बायका आहेत, त्यांच्या जटा काढल्यानंतर काय झालं, तुमच्या काही शंका आहेत का, मग जटाला मी कात्री लावतो का, अमुक करतो का, जटा सोडवतो म्हणजे काय करतो, हे सगळं सांगितल्यानंतर अजून काही शंका आहेत का, आणि ते कुठल्या देवाला मानतात, काय करतात, हे पण त्यांच्याकडनं आम्ही काढून घेतो आणि मग त्या जटा सोडवल्या जातात. हे करत असताना एक स्टेप आहे आमची की त्यांचा कन्सर्न असणं महत्वाचं आहे. त्यांच्या कुटुंबाचा कन्सर्न आम्हाला काही महत्वाचा वाटत नाही, पण त्या स्वतः वैयक्तिक जी व्यक्ती जटाधारी आहे त्या जटाधारी व्यक्तीच्या त्या महिलेला आम्ही वैयक्तिक विचारतो, कोणी तिथं नसलं पाहिजे त्यांच्या घरातलं, की बाई तुला जटा सोडवायच्या आहेत का. जर तिचं जेन्युइन कारण असेल, काही कारण असतं, असे काही आम्हाला एखादी केस सापडते की मला सोडवायच्याच नाहीत कारण मला घरातल्यांनी त्यांनी बाजूला टाकलेलं आहे, मग हे देवाचं आहे, मला देवाचा आसरा आहे आणि मग तुम्ही सोडवू नका, माझ्यावर हे बंधन आणलेलं आहे, तर मग त्यावेळी आम्ही त्या बाईच्या जटा सोडवत नाही. पण त्या बाईच्या किंवा त्या फॅमिलीच्या जटा सोडवत असताना आम्ही त्यांचा कन्सर्न घेतो, महत्वाचा आहे. नाही, पण असं एखादी बाई जर म्हणत असेल सोडवा, मला नाही सोडवायच्या, पण तिचं समुपदेशन हे करून तुम्ही नाही करत, बाबा हे कसं तू म्हणते ते कसं चुकीचं आहे. 1-2 वेळा आम्ही जाऊन येतो की बाबा तू जर सोडवायचे मग त्यानंतर तयार होती. काही वेळा असं असतं की तिला कोणीतरी गैरसमज केला असतो, म्हणजे आम्ही तयारी करून जातो, आम्ही जीप करून गेलेलो आहे, सगळे विद्यार्थी घेऊन तिथे गेलेलो आहे, ती बाई म्हणते की मला जटा सोडवायच्या नाही. का बाई, तर त्यांचं कारण वेगळं असतं. कुणीतरी शेजारच्यानं सांगितलेलं असतं की बाबा ही जटा सोडवू नको, तुझ्या घरावर आपत्ती येऊ शकेल, कुणाला तर अपघात होऊ शकेल, साप निघू शकते, जटा महादेवाच्या आहेत, अमुक आहेत, मग काहीतरी सांगून त्यांच्या डोक्यामध्ये असं भिनवलं जातं आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला समजतं की बाबा तिला जटा सोडवायच्या नाही, तर आम्ही परत तिथनं फिरतो. पण परत फिरल्यानंतर परत एकदा आम्ही जाऊन सांगतो की ही तुझी वैयक्तिक बाब आहे आणि त्याच्यामध्ये असं काही होत नाही. आम्ही अनेक जणांची त्यांचा संपर्क साधून देतो की जटा सोडवल्यानंतर काय होत नाही आणि मग तिची खात्री पटल्यानंतर परत मग दुसऱ्या वेळी आम्हाला जायला लागतं आणि आम्ही जटा त्या सोडवतो. साधारण किती 90 म्हणजे साधारण आता तुमची जवळजवळ 35 वर्षापासूनची ही चळवळ सुरू आहे. किती केसेस झाल्या? 130 जवळजवळ आम्ही महिलांच्या जटा सोडवल्या, 130 महिलांच्या जटा आणि 1-2 पुरुषांच्या पण जटा सोडवलेल्या आहेत. मग जटा असतानाची ती बाई, जटा मुक्त झाल्यानंतरची बाई, यातलं काय नेमकं काय वेगळं, काय ठिकाणी फरक काय जाणवला त्यांच्या मानसिकतेत, आजूबाजूच्या? साधी गोष्ट आहे. वडगाव मावळमध्ये मी एक जटा सोडवली भाजी विकणाऱ्या व्हायचा. ती ज्यावेळी घरात आली त्यावेळी म्हटली केस करायचे. आता तसं गाव वडगाव मावळ गाव म्हणजे वकिलांचं गाव. मी म्हटलं वकील नाही म्हणली, त्या विद्यार्थिनीनं मला सांगितलेलं आहे की तुम्ही जटा सोडवताय आणि माझ्या जटा आहेत, म्हणलं दाखवा. आणि मग तिनं ते पदराखाली लपवून ठेवलेल्या जटा दाखवले. म्हणजे भाजी विकणारी ती बाई ज्यावेळी मला जटा दाखवते आणि मग तिच्या जटा सोडवल्यानंतर नंतरच्या लगेच दुसऱ्या दिवशी जटा सोडवल्यानंतर बाजार होता आणि त्या बाजारामध्ये ती बाई संपूर्ण केस तिचे ओके आणि तो शेपटा असा ती दाखवत आणि पदराखाली जे लपवलेलं होतं ते बाहेर काढून ती दाखवत होती. आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे हे तिच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे. आणि त्यावेळी मी तिला भेटलो, आता बरं वाटतंय ना, काही त्रास झाला का नाही, आणि तिला इतका तो आनंद आला होता की आपले केस पूर्वीसारखे झाले. ही महत्वाची भूमिका आहे. पाल नावाचं एक ठिकाण आहे, तिथल्या एका बाईची आम्ही सोडवली होत्या. घरातल्यांचा विरोध होता, पण त्या बाईचं म्हणणं होतं की माझ्या जटा सोडवायचे. तर त्या जटा इतक्या मोठ्या होत्या की खाली असं जाऊन परत असा तिनं गट्टा तयार केला होता. म्हणजे आंघोळीच्या वेळी असेल किंवा शेतात कामाला असेल, स्वयंपाकाला बसलेला असेल किंवा प्रातिनिधिकसाठी तिला किती अडचणी येत असेल हे आम्ही जाणतो. आणि त्या घरातल्यांचं असं म्हणणं होतं की सोडवायच्या नाहीत कारण आमच्या घरावर संकट येईल. ती काय बाई म्हणली, काय पण होते, मला यातनं मुक्त व्हायचं आहे. आणि तिच्या जटा सोडवल्या आम्ही. आणि ती जी 1.5-2 फुटाचे जे केस, चांगले केस असतात ते जिवंत केस असतात, बाकी सगळ्या केसांचा गुंता झालेला असतो, ते केस काढले आणि एक एक केस सुट्टा केल्यानंतर तिला
एकदम मोकळं झालं. कारण जवळजवळ आम्ही त्या केसाचं वजन केलं, साधारण 17-18 किलोचं वजन होतं. बापरे. या 17-18 किलोच्या दटामुळं जे काही परिणाम होणार आहेत, म्हणजे ते वजन लागणार आहे, मान दुखतीये, डोळेचा त्रास होतो, डोकं दुखत असतं, अर्धशिशीचा त्रास असतो, कंबर दुखत असते, पाठ दुखत असते, पाठीवर झोपता येत नाही. मग ती जवळजवळ एक तर बाई म्हणली की मी 36 वर्षानंतर आज पाठीवर झोप. आणि तो आनंदाची गोष्ट आहे आमच्या दृष्टीने, की बाबा एखाद्याला त्या व्याधीतनं मुक्त केलं. ह्याच्या पाठीमाग देवाचं काही नाही किंवा देवीचं काही नाही हे समजावून सांगत असताना ही पण गोष्ट आहे की त्याला जे मानसिक आहे, दुसरं मानसिक जसं असतं तसं शारीरिक पण आहे आणि सामाजिक पण आहे, तिला हेटाळणी होत असते. अशा बायका ज्या आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे एसटी मध्ये अशी बाई जवळ बसली तर तिथनं उठून जाणारे पण आहेत, किंवा आपल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये ती बाई येऊ नये अशी व्यवस्था केली जात असते. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे आम्ही मुलाखतीमध्ये ते विचारतो काही तुम्हाला त्याच्या संदर्भातलं काही अडचणी आहेत का, तर लोक बघताना तिच्याकडं देवताळी आहे किंवा अमुक आहे, तिच्याकडे लहान मुलाला देऊ नका, हे जे आहेत, किंवा लग्नामध्ये बोलवू नका त्या महिलेला, असं बारशाला बोलवू नका, असे एक गैरसमज मुद्दामून पसरवले जातात आणि त्या व्यक्तीला समाजातनं बहिष्कृत केल्यासारखं केलेलं असतं. आणि जटा सोडवल्यानंतर मग त्या सहभागी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होत असतात. आता प्रमाण काय आहे, म्हणजे जे 10-20 वर्षापूर्वी होतं जटांचं प्रमाण, त्याचं आता काय प्रमाण आहे? आता प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. समुपदेशनानं असेल किंवा अनेक जणांनी जटा सोडवून घेतलेले आहेत, अनेक जण कार्यकर्ते काम करत असतात, शिकल्यामुळं असेल किंवा कायदा पण तसा आला नाही, अंधश्रद्धा निर्मूलन आणि इतर कायदा, त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की जटामुळे जर त्रास किंवा इतर गोष्टीमुळे त्रास होत असेल तर त्या त्रासापासून मुक्त करण्याचं काम करणारे अनेक जण आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, पत्रकार काही त्याच्यामध्ये येऊन आम्हाला मिळत असतात. ह्या सगळ्यांच्यामुळं जटा असणाऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. तरी पण ही प्रथा जिवंत आहे. ही जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा एक काम करणारा गट असतो त्यांच्यामध्ये, आणि तो गट मग सौंदतीवाला असेल किंवा यल्लमाला जा, तुळजाभवानीला जा, अमुक कर, हे सांगून वारंवार अशा केसेस निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत असतात. ही जी जटा निर्मूलनाची प्रोसेस असते त्यात बऱ्याचदा तुम्हाला काही वेगळ्या क्लुप्त्याही लढवाव्या लागत असतील, किंवा म्हणजे त्या व्यक्तीच्या संदर्भानं असेल, त्या कुटुंबाच्या संदर्भानं असेल, किंवा आणखी काय आजूबाजूच्या परिस्थितीच्या अनुषंगानं असेल, म्हणजे काय काय करावं लागतं त्यासाठी? एकच उदाहरण सांगतो मी. एक कराड परिसरातलीच एक व्यक्ती आली आणि तिनं सांगितले की आमच्या वहिनीला जटा आहेत आणि त्या सोडवायच्या आहेत. म्हटलं काय काय झालं होतं? मग सांगत असताना त्याला सांगितलं की मानसोपचार तज्ज्ञाकडे त्या महिलेचं उपचार सुरू आहेत, कारण ती वेड्यासारखं करायला लागली. जटा असल्यामुळं आणि इतर घरातली कोणतीही कामं ती करू शकत नव्हती, आणि उन्हात बसली तर 4-4, 5-5 तास त्या एखाद्या ठिकाणी टक लावून बघायची, आणि त्याच्यामुळं तिचं मानसोपचार तज्ज्ञाकडे चाललं होतं आणि तिने सासरी जी होती तिला माहेरी पाठवलं होतं. मग हे करत असताना त्यांना सहज विचारलं की बाबा कुठल्या देवाला जातात, तर त्यांनी सांगितलं इथं जवळ एक देऊळ आहे, त्या देवळामध्ये जातात. तर योगायोगानं त्या परिसरामध्ये, मी ज्या परिसरामध्ये काम करत होतो त्या परिसरातलंच तिनं देवळाचं नाव सांगितलं. मग आम्ही सांगितलं की त्या देवळात जायचं आणि देवळाचा पुजारी जे आहे त्याला सांगायचं की कौल लावायचा आहे, जटा सोडवायचा का नाही, आणि तो कौल आमच्या बाजूने लावून द्यायचा आहे असं कुंभार सरांनी सांगितले म्हणून सांग. आणि त्या माणसानं अक्षरशः त्या पुजाऱ्यानं आमच्या बाजूनं कौल लावून दिला. त्यावेळी ते गुरुवारी गेले दत्ताच्या दिवशी, आणि ते मुलगी आणि तिचे वडील गेले होते, त्यांना म्हणले कौल लावायचा आम्हाला, जटा सोडवायच्या का नाही, तर तो कौल सोडवा म्हणून त्यानं सांगितलं आणि रविवारी जाऊन आम्ही सोडवले. पण ती गोष्ट इथं संपत नाही. पुढं असं झालं की एक 3-4 महिन्यानंतर तो दीर परत मला भेटला. म्हणला सर लई झाक काम झालं, लई भारी काम झालं. काय झालं बाबा? आता म्हणला त्या बाईला आम्ही घरी नेलेला आहे, आमच्या वहिनीला आम्ही घरी नेलेला आहे, आणि 5वीत आणि 7वीत पोरगा आणि 7वीत मुलगी आहे. तर 5वीतल्या पोराला तिनं 17चा पाढा शिकवला. इतकी चांगली ती झालेली आहे आणि घरातली सगळी कामं करताय. तुम्ही मला एकदम देव माणसासारखा भेटला. म्हणजे देव माणसाचा काही प्रश्न नाही, पण तू आलास आणि ती तयारी तू ज्या पद्धतीने केलीस त्याच्यामुळे फायदा झाला. काही वेळा जटा सोडवत असताना असे काही किस्से होतात की हिमोग्लोबिनचं प्रमाण एका महिलेचं जवळजवळ 6.5 इतकं होतं, असायला पाहिजे 12,
हं. तर जटा सोडवताना आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही जटा सोडवतोय आणि खाली असं बघितलं की साई तयार झालेली आहे. तर तिथं एक 50-60 उवा एका ठिकाणी जमा झाले होते हं. आणि त्या उवानी तिचं म्हणजे रक्ताचं शोषण इतकं केलं होतं आणि जटा सोडवल्यानंतर तिला ते आम्ही फोटो काढून पण दाखवला हे असं असं झालेलं आहे आणि मग तिथल्या डॉक्टरांना पण सांगितलं की बाबा ह्याच्यावर आता हिमोग्लोबिन कमी आहे तर काय उपचार करायचे तर तुम्ही करा. तर त्यांनी एक आशा वर्कर खास नेमली होती. हं. रोज जाऊन गोळी द्यायची रक्तवाढीची आणि तिनं दुसरं काम काय असेल ते करायचं. तर ती हे केलं. पण त्याच दिवशी त्यांनी त्या पोरगं जे होतं तिचा छोटा मुलगा होता त्याला एक शेंडीसारखा भाग होता. हं. तिने राखलं होतं. आजोबा जन्माला आलाय म्हणून त्यांच्या हां. घरातल्यांनी केलं होतं आणि ती पुन्हा जटा येण्याची शक्यता आम्हाला वाटली. त्यामुळे मी म्हणलं तुम्ही मला टोपी आणि टावेल दिलाय धन्यवाद. मी ह्या पोराचा आता मामा होतो हं. आणि त्याचं जावळ मी काढतो आणि तिथलीच कात्री घेतली आणि तिचं जावळ तिथं काढलं. हं. तात्पुरता मामा झालो. पण भविष्य काळामध्ये एक जटावाला मुलगा तयार झाला असता ते काम आम्ही तिथं थांबवलं. आता जटा सोडवत असताना काही वेळा त्याच्यामध्ये इतकं हे सापडतं आम्हाला उत्खनन केल्यानंतर जटा आम्ही सोडवत असताना काही जण म्हणतात ग्लोव्ज घाला. हं. तर काही जण आमच्यातले ग्लोव्ज घालून हे करत असतात. त्यातनं बुरशी वगैरे असते हं. ती नाकातोंडात जात असते. मास्क मास्क घालायला लागतो. काही वेळा आम्ही ते टाळत असतो पण करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या केसांचा गट्टा जो आहे तो असं कट करतो आम्ही आणि सोडवायला मग अनेक जण कार्यकर्त्याचा सगळ्या बाजूनी सोडवतो. आम्हाला असं काही वेळा सापडलेलं आहे की 10 वर्षापूर्वी त्या बाईनं आतमध्ये चाप टाकलेली आहे त्याच्यामध्ये. हां. ती चाप सापडली. काही वेळा रबराचे तुकडे सापडलेले असतात. काही वेळा झुरळ त्याच्यामध्ये झालेले आहेत. बर. उवा आहेत, लिका आहेत. हं. तर हे सगळं स्वच्छ करायला लागतं. ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल आम्ही वापरत नाही. हं. जटा सोडवतो आम्ही आणि सोडवल्यानंतर शॅम्पूनं 2दा धुतल्यानंतर ओके झालेलं आपल्याला दिसतं आणि केस सुटसुटीत होतात आणि मग तिला आम्ही एक सूचना देतो की दिवसातनं 4 वेळा तर कंगवा त्याच्यावर फिरला पाहिजे म्हणजे परत जटा होत नाहीत. हं. आतापर्यंत अशी आम्ही 130 केसेस केल्या पण कुठल्याही महिलेला पुन्हा जटा झालेल्या नाही. नाही. तिनं ती काळजी घेतली कारण ज्याचं जळतं त्याला कळतं. तिला ज्या काही अडचणी आल्या त्याच्यावर मात करून आणि आम्ही त्यांच्या घरातल्यांना पण सांगतो ती जेवली का विचारायचं नाही ती बाई केस विंचरले का तेवढंच विचारा. टीव्ही बघताना असेल इतर गोष्टी असतात अशा वेळी ते बघता येते. एक कर्नाटकामध्ये आम्ही सोडवली एका म्हातारीचं वय साधारण 85 होतं बर. आणि ती इतकी भीत म्हणजे होती 1 वर्षाच्या मुलापासून 85 वर्षाच्या महिलेपर्यंत म्हणजे हा मोठा आणि तिच्या जटा ज्या होत्या ती म्हातारी म्हणजे अशी किती वर्षाच्या जटा होत्या त्या 85 वर्षाच्या त्या बाईच्या? 40-45 वर्षाच्या 40-45 असतील. आणि वर्षाच्या. चांगल्या जवळजवळ 12 फुटापेक्षा जास्त तिनं तो बापरे. गट्टा हां. ठेवलेला होता. हां. मग तो 12 फुटापर्यंत लांब होता तो मग ते काय वागवायची कशी ते? गुंडाळून हां. आणि फार म्हणजे इतकी म्हातारी होती आणि तिला मग आता एका खुर्चीवर बसवायचं 2-3 तास. बाई देवारा वगैरे ते बांधला होता का त्या बाईचा? नाही ना. मग एवढं 85 हां. वर्षाची बाई एवढ्या जटा म्हणजे ती देवीच आहे देवी ना. झाली आणि ते पाया पडायला येतात काही जण त्याला अंगात येतं काही जणांच्या. हां. तर ते सुद्धा एक रिच्युअलच आहे. हां. अंगात येणे तिला प्रश्न विचारणे असा एक प्रकार असतो. हं. आता ही जी जटा सोडवायला मी अक्कीवाट नावाचं ठिकाण आपल्याला माहित असेल कोल्हापूरच्या त्या एरियामध्ये सोडवलं. हं. तर त्या म्हातारीला आता कसं बसवायचं हं. तर ती तब्बल 3 तास एका ठिकाणी शांतपणे बसली. आम्ही काय केलं गणपतीची एक मूर्ती देवळीमध्ये होती तिच्याकडे बघत बस आणि ते असं ऍडजस्ट करून दिलं. तिनं जे हात जोडले का हां. नाही जटा सोडवूपर्यंत तिनं ते हात काढलेच नाही. हां. पण म्हातारीनं ज्यावेळी तिच्या जटा सोडवलेले बघितले आणि केसावरनं हात फिरवले कंगवा फिरवला त्यावेळी इतका आनंद झाला तिला आणि त्या गणपतीला तिनं नमस्कार केला. ठीक आहे. आमचं असं म्हणणं आहे की जे रिच्युअल्स आहेत त्याचा इतका परिणाम असतो की शेजारच्या आयाबायांनी सांगितल्यामुळे ह्या जटा बऱ्यापैकी ठेवलेले गेलेले आहेत आणि दुसरं कोणतं सांगतंय म्हणून त्या दबावाखाली अशा गोष्टी होत असतात. अशा अनेक केसेस आपल्याला सांगता येतील जटा सोडवल्यानंतर बदललेल्या की MA इंग्लिश झालेल्या महिलेच्या पण आम्ही जटा सोडवलेल्या आहेत. तिने कशा काय राखले ते एवढी असं शिकलेली बाई? अशी अस्वच्छतेमुळे राखले आणि तिला सांगितल्यानंतर पटलं तिला की देवाचा आहे अमुक आहे तमुक आहे हाय तर आहे आणि ती तुळजाभवानीच्या एरियातली होती आणि पुढं मागं ती देवदासी म्हणून पण तिचा हे होऊ शकतो वापर होऊ शकतो. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी मी सर्वांना विनंती करेन की आपल्या परिसरात घराच्या परिसरात असतील किंवा इतर ठिकाणी जर जटा असणाऱ्या जटाधारी महिला असतील तर त्या जटा सोडवून घ्या. याच्यामध्ये कोणतंही
धार्मिक कारण नाही, अस्वच्छतेमुळे जटा होत. आणि ती अस्वच्छता जर तुम्ही कमी केली आणि जटा विंचरल्या तर त्या जटाधारी महिलाला एक मानसिक आणि सामाजिक स्थैर्य लाभू शकतं. असं देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर आता एक गोष्ट मला यातनं चा प्रश्न विचारावा वाटतो तो असा की या जटा आणि देवदासी प्रथा याचा फार जवळचा संबंध मानला जातो हो. अलीकडे. तर ह्या जटा असल्यामुळं देवदासी होण्याची कडं कल वाढतो की देवदासींचा जटा वाढवण्याकडे कल वाढतो? काय नेमकी ती काय प्रोसेस आहे कशी? कसं आहे माहितीये का, ज्या हा. परिसरामध्ये अशा जटा आलेल्या महिला आहेत त्यांना त्या प्रोसेसमध्ये खेचलं जातं, देवदासीच्या प्रोसेसमध्ये खेचलं बरं, जातं. हा, हा. म्हणजे त्यांना समजा जट ही मूळ आहे त्यानंतर ती देवदासी देवदासी होते. पूर्वीच्या काळी देवदासी ह्या वेगळी प्रथा होती, पण आता आता अलीकडच्या त्यांच्याकडे आता अनेक परिसरामध्ये असं असतं की जग दिला जातो डोक्यावर, ती यल्लम्माची देवी असते आणि त्याच्यामध्ये ती कवड्याची माळ असते, त्यांचा तो आसूड असतो आणि ते घरामध्ये आणून त्यांचं ते ठाणं तयार करायचं, देवाचं ठाणं तयार करायचं किंवा देवीचं ठाणं तयार करायचं. आणि देवीचं ठाणं तयार केल्यानंतर एकदा का देवीचं ठाणं तयार केलं की तिथं दरबार भरायला सुरुवात होतो किंवा तिथं माणसं येऊन नमस्कार करतील, आपले प्रश्न विचारतील आणि मग तो एक काही वेळा सोर्स होतो पैसे मिळवण्याचा. बरोबर. आणि मग ह्या देवदासी प्रथेमध्ये आता पूर्वीच्या काळासारखं नाही. देवदासी प्रथा म्हणजे विशिष्ट लोकांना वापरण्यासाठी स्त्रिया मिळाव्यात यासाठी ही प्रथा पूर्वी होती. आता तसं नाहीये, पण तरी पण देवीच्या जटा आहेत म्हणून त्याचं शोषण, मानसिक शोषण असेल, शारीरिक शोषण असेल, हे होण्याची शक्यता त्याच्यामधनं वाढू शकते. तर हे थांबवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. बरोबर आहे डॉक्टर सुधीर कुमार. खरं तर ही प्रक्रिया अंधश्रद्धा वाढवण्याची प्रक्रिया सुरूच राहते, त्यामुळे मला वाटतं तुमचं काम थांबेल असं बाबा आहे मायात. तुम्हाला शुभेच्छा अशा द्यायला पाहिजे तुमचं हे काम बंद पडावं, म्हणजे हे जटा आणि मुक्तीचं की जटाच्या केसेसच राहू नये तर तुमचं काम बंद पडेल. पण ही एक प्रक्रिया काम करत असताना मला वाटतं तुमच्या कामाची आवश्यकता आहे, त्या कामाला शुभेच्छा देतो. तुम्ही इथं आला त्या स्टुडिओमध्ये या जटामुक्तीच्या तुमच्या कामासंदर्भात माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.